अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हुपरी तालुका हातकणंगले येथे अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर मुरुम माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास 28 मे पासून संपूर्ण तालुक्यात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटनेने दिला आहे। याबाबत माहिती अशी सोमवार दिनांक 25 मे रोजी हुपरी येथील दूधगंगा कालवा परिसरात अवैध मुरुमाची वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे हुपरीचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी त्या ठिकाणी कारवाईसाठी गेले होते। यावेळी कारवाईला विरोध करत मुरुम माफियांनी अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। एवढ्यावरच न थांबता शासकीय कामात अडथळा आणून दोनही अधिकाऱ्यांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला। या जीवघेण्या हल्ल्यातून दोनही अधिकारी थोडक्यात बचावले आहेत, पण इतकी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी अद्याप संबंधित माफियांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। प्रशासनाच्या या ढिम्मत भूमिकेमुळे जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। सदर घटनेचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या वतीने इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलं आहे की शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने या प्रकरणाची माहिती संघटनेला तातडीने द्यावी आणि दोषींवर शीघ्र कारवाई करावी। तसेच मुरुम माफियांवर कारवाई न झाल्यास पहिल्या टप्प्यात हातकणंगले तालुका तलाठी संघटनेने 28 मे पासून बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतरही प्रशासनाला जाग न आल्यास हे आंदोलन टप्प्याटप्प्याने जिल्हाभर तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे। या निवेदनावरती विभागीय अध्यक्ष मच्छिंद्रनाथ कुंभार, तालुका अध्यक्ष जानकी मिराशी, जिल्हा ग्राम महसूल संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव निकम, महेश सूर्यवंशी, सोमनाथ शिंदे, महेश साळवी, हेमलता शेडशाळे, सुभाष जाधव, मंडळ अधिकारी प्रदीप शिंदे, नितीन कांबळे, प्रधान भानशया यांच्यासह महसूल विभागातील विविध पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत। या निवेदनामुळे आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन या प्रकरणावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।